नमस्कार, माझं नाव सिकंदर गुलानी. इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यवतमाळ इथे मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज करत आहे. आम्ही इंदुजामध्ये एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसच्या अंतर्गत अडवंटाबरोबर आमचा एक या विभागामध्ये जे समजा चाऱ्याची किल्लत आहे तर त्यासाठी समजा ग्रीन फॉडर म्हणजे हिरवा चारा उत्पादनासाठी काही डेमो प्रकल्प सुरुवातीला केले होते. त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जे समजा अडवंटाकडून मिळालेली जी समजा सीड्स आहेत, बियाणे आहेत, त्यामध्ये न्यूट्रीफीड, नंतर DMR रॉकेट, त्यानंतर शुगर ग्रेस आणि मेगास्वीट इत्यादी आम्ही बियाणे दिले. आणि त्यामधून जो मिळणारा जो चारा आहे तो पोषक आणि चांगल्या प्रमाणित चारा असल्यामुळे त्यामध्ये सगळ्यात जास्त जी समजा लोकांना व्हरायटी आवडली ते शुगर ग्रेस आणि दुसरी मेगास्वीट. तर त्यामध्ये आम्ही नंतर मग येणाऱ्या काळामध्ये पुढे ज्यावेळेस समजा यशस्वी फॉडर प्लस FPO च्या अंतर्गत समजा आम्ही कामकाज चालू केलं त्यावेळेस शुगर ग्रेस हा चारा समजा मल्टीकट असल्यामुळे लोकांना समजा त्यांच्या जनावरांना जे लागणारे समजा चारा आहे त्यासाठी सुद्धा आणि आपण मोठ्या प्रमाणात समजा जो बनवायचा आहे आपल्याला मुरघास त्यासाठी समजा या शुगर ग्रेसचीच आपण निवड केली आणि त्यामधून आपण समजा शुगर ग्रेस वगैरे बनवलं म्हणजे मुरघास बनवलं. आणि ते मुरघास समजा चांगल्या क्वालिटीचे एकदम आहे जे बनत आहे. इव्हन आम्ही ज्यावेळेस समजा याच्यापासून शुगर ग्रेस पासून जो बनलेला मुरघास जनावरांना दिल्यानंतर ज्या गायचं किंवा म्हशीचं जी प्रोडक्शन समजा 5 किंवा म्हणजे 10 लिटर जर असेल तर त्याच्या पाठीमागे त्यांना अर्धा लिटर ते 1 लिटर समजा वाढ झाली दुधामध्ये. आणि त्याबरोबरच त्यांचे जे जनावर आहेत नियमित वेळेवरती समजा माझावरती येऊ लागले, वेळेवरती गाभण राहू लागले आणि त्यांची तब्येत म्हणजे थोडक्यात त्यांची जी हेल्थ कंडिशन आहे ती पूर्वीपेक्षा चांगल्या प्रमाणात सुधारली. वर्ष 2022 मध्ये पूर्ण भारतामधून म्हणजे 10K फॉडर प्रोड्युसर कंपनीज बनवण्यासाठी जी समजा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो समजा उपक्रम आहे त्या अंतर्गत NDDB आनंद यांच्याकडून त्यांना इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून त्यांच्याकडून नेमण्यात आलं होतं काही समजा FPOs तयार करण्यासाठी. आणि देशभरामधील ज्या वेगवेगळ्या मिल्क प्रोड्युसर कंपनी आहेत आणि कोऑपरेटिव्हच्या मध्ये सुरुवातीच्या 12 कंपनीमध्ये इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमिटेडला एक चारा कंपनी तयार करण्यासाठी क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता मिळाली. त्याच्या अंतर्गत आम्ही 6 मे 2023 ला यशस्वी फॉडर अँड ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली आणि लोकांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम करून त्याच्या अंतर्गत त्यांना जो ह्या भागामध्ये सिंचन भागामध्ये जसे एकंदरीत जर परिस्थिती ह्या ठिकाणी बघितलं पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते त्यामध्ये कॉटन म्हणजे कापूस, सोयाबीन, तूर आणि चणा इत्यादी पिकं घेतली जातात. आणि एकंदरीत जानेवारी एंडिंगपर्यंतच त्यांची शेती पूर्णपणे मोकळी होत असते. अशा वेळेस त्यांना ॲडिशनल इन्कम म्हणजे ज्या ठिकाणी सिंचन आहे अशा ठिकाणी त्यांना चारा लावण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं त्यांना. त्याच्या अंतर्गत आम्ही शुगर ग्रेस जो चारा आहे ते लावण्यासाठी त्यांना उत्स्फूर्त केलं. आणि एकत्रित पहिल्या वर्षी 2023 मध्ये आम्ही 300 एकरमध्ये हा चारा लावला आणि 300 एकरमधून आम्हाला प्रत्यक्षात म्हणजे बायबॅक ऑप्शनमध्ये त्यांना आम्ही ऑफर दिली होती की तुमच्याकडून चारा विकत घेतला जाईल आणि त्याच्यापासून मुरघास बनवला जाईल. तर त्याच्या अंतर्गत मी समजा पहिल्या वर्षामध्ये 1240 टन टोटल मुरघास बनवला आणि 1240 टन मधून माझ्या मेंबरला आणि काही बाकीच्या इतर लोकांना असं मिळून 1190 टन
मी पाठीमागील फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये एवढा सेल केलेला आहे। ह्या वर्षामध्ये शुगर ग्रेडचा आम्ही सेम कंडिशनवरती मेंबरकडून म्हणजे बायबॅक ऑप्शनमध्ये 230 एकरमध्ये मी चारा लावला होता, पण हा प्युअरली जे विक्री करणारे असेच मेंबर घेतले ते। ह्या वर्षी कम्पेअर टू पाठीमागच्या वर्षापेक्षा जास्त प्रोडक्शन आहे। एकंदरीत आतापर्यंत समजा 1500 टन मी हिरवा चारा म्हणजे मुरघास बनवलेला आहे, त्यापैकी मी 125 टन आतापर्यंत सेल केलेला आहे। तर एकंदरीतच हा जो अडवंटा बरोबरचा जो आमचा अनुभव आहे आणि इव्हन एक ह्या ठिकाणी चाऱ्याच्या दृष्टीनं पूर्ण भारतामध्ये जरी आपण पाहिलं, जर एवढा कमर्शियल बेसिसवरती चारा उत्पादन करणे आणि त्याच्यापासून मुरघास बनवणं हे आपण प्रत्यक्षात समजा यशस्वी फॉडर प्लस FPOच्या अंतर्गत NDDBच्या सपोर्टने आपण ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अडवंटाचा चांगला सहभाग मिळालेला आहे। आम्ही विदर्भामध्ये समजा 3 जिल्ह्यामध्ये जे काम करतोय, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम। तर ह्या ठिकाणी समजा ज्या माझ्या महिला मेंबर्स आहेत त्यांना एक समजा त्यांच्या गावामध्ये शाश्वत धंदा दुधाचा करण्यासाठी अडवंटासारखी जी कंपनी समजा फॉडर प्लस म्हणजे मुरघास बनवण्यामध्ये समजा त्यांचा जे आपण बियाणं वगैरे वापरतो, तर त्यामधून आम्ही समजा चाऱ्यावरती कामकाज करत आहे। शिवाय त्याबरोबर समजा आम्ही फॉडर मॅनेजमेंट बरोबर आम्ही पाण्यावरती बी कामकाज करतोय। म्हणजे पाण्यामध्ये बी आपल्याला कसं समजा जमिनीची पातळी वगैरे त्या ठिकाणी गावामध्ये सुधारता येईल। म्हणजे एकंदरीत जे मी 340 गावामध्ये कामकाज करतोय त्या गावामध्ये हा धंदा शाश्वत कसा होईल, दूध धंदा एकंदरीत, त्यासाठी अडवंटा बरोबर चारा मॅनेजमेंटवरती कामकाज करतच आहोत। त्याबरोबर आम्ही पाण्यावरती सुद्धा काम करायला सुरुवात केली आहे। नमस्कार, माझं नाव नारायण तुकाराम शिंदे। मी ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी यशस्वी फॉडर अँड ॲग्री प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या अंतर्गत काम करत आहे चाऱ्यावर आणि आम्ही इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी अंतर्गत हे FPO चालू केलेली आहे। आम्ही मागील 2-3 वर्षापासून चाऱ्यावर कामकाज करत आहोत। एकंदरीत म्हटलं तर 2020पासून जे या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा या रिजनमध्ये जो काही चाऱ्याची टंचाई आहे, ते चाऱ्याची टंचाई दूर कशी करता येईल, त्यामुळं आम्ही काय केलं, सुरुवातीला ॲडवंटा सीड्ससोबत कॉन्टॅक्ट साधला आणि त्यांच्याकडून आम्ही काही डेमोसाठी सीड्स बोलवले। शुगर रेस झालं, जम्बो सुपर झालं, मेगा स्वीट झालं, हे व्हेरायट्या घेतल्या आणि आम्ही शेतकऱ्यांना याचं डेमो म्हणून प्लॉट लावायला सांगितले। 1-2 वर्ष कंटिन्यू आम्ही एक छोट्या स्केलवर काम करत राहिलो। नंतर चाऱ्याविषयी शेतकऱ्यांना पण माहिती मिळत गेली आणि चाऱ्यापासून दुधावर कसा परिणाम होतो आणि त्यांचा जो लागणारा खर्च होता दुधामध्ये, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ते कसं कमी झालं। त्यामुळे शेतकरी जागरूक झाले आणि स्वतः डिमांड करायला लागले किंवा सर आम्हाला ॲडवंटा सीड्सचं हे बियाणं पाहिजे। त्यामुळं आम्ही काय केलं, लार्ज स्केलवर बियाणं बनवायला सुरुवात केली आणि एकंदरीत पाहिलं तर बियाण्याविषयी सांगायचं झालं तर यामध्ये जो गोडवा आहे एकदम खाण्याजोगतं आणि रसाळ आहे। त्यामुळं ते जनावरं वगैरे राहतात ते आवडीनं खातात आणि त्यांचं जे समजा फॅट, SNF हे जे काही असते रामता, त्यामध्ये पण त्या दुधाच्या गुणवत्तेमध्ये पण सुधारणा होत आहे। तर काय केलं, आम्ही 2020पासून कामकाज चालू केलं, पण मागच्या वर्षीपासून आम्ही चाऱ्याची कंपनी स्थापन केली, जे मी तुम्हाला अगोदरच नाव सांगितलं, यशस्वी फॉडर म्हणून। तर यामध्ये आपण शेअर सभासद पण केले आणि मागच्या वर्षी जवळपास आम्ही 1300 टनाचं उत्पन्न घेतलं आणि यावर्षी जवळपास 230 एकरामध्ये लागवड केली आणि 130 एकरापर्यंत आम्ही काढून त्याचंच चांगल्या प्रतीचं सायलेज बनवलं आणि ते सायलेज शेतकऱ्यांना दिलं। कारण की कसं आहे, शेती हे सगळ्याकडे अवेलेबल होईल आणि पाणी अवेलेबल होईल आणि 12ही महिने त्यांच्याकडे चारा कसा उपलब्ध होईल यासाठी आणि चाऱ्याची जी हिरव्या चाऱ्याची कमतरता भासत होती या रिजनमध्ये, ते कशी कमीत कमी करता येईल यावर आम्ही इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी झालं, नंतर यशस्वी फॉडर कंपनी झालं, नंतर आपली ॲडवंटा सीड झालं, यावर आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने कामकाज करत आहोत आणि शेतकऱ्यांचा पण खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला। आता जवळपास 300 एकरमध्ये लागवड झालेली आणि आपण 130 एकरचं मी सांगितलं अगोदर उत्पन्न काढलं आणि 1500 टनाच्या जवळपास आपण त्याचा मुरघास पण तयार केला आणि हे शेतकऱ्याकडून आपण असं एकंदरीत घरगुतीसाठीच लागवडीसाठी नाही, पण एकंदरीत लार्ज स्केलवर कसं काम करता येईल, शेतकऱ्यांना चाऱ्यापासून पण 2 रुपये उत्पन्न कसं जास्त मिळेल
एक तर त्याच्या दुधामध्ये पण फरक पडेल, प्लस त्याला शेती एक जोडधंदा म्हणून शेतीतून पण आपण त्याचं उत्पन्न जनरेट करू. हेच आमचा या जे संस्था आहे समजा, हे जे कंपनी आहे, याचा मेन उद्देश हेच आहे की शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, दूध उत्पन्न असो किंवा शेतातून उत्पन्न असो. तर मी तर सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही जास्तीत जास्त चारा उत्पन्न करा. घरी जनावरांना हिरवा चाऱ्याची कमतरता भासू नका देऊ आणि तुमच्या दुधातलं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि प्रोडक्शन कसं वाढवता येईल यावर सगळ्यांनी भर दिली पाहिजे. आणि ॲडव्हान्टा सीड्स हे बियाणं तुम्ही वापरलं पाहिजे. एकंदरीत जर सांगायचं झालं, हे शुगर ग्रेड जी व्हेरायटी ॲडव्हान्टा कंपनीचा याचा प्लॉट लावलेला आहे मी. तर याची हाईट बघा तुम्ही, हाईट पण बघू शकता किती हाईट आहे याची. नंतर याची जाडी जी आहे, जाडी पण खूप बेटर आहे. यामुळं कसं आहे, जनावर आता हे प्लॉट आमचा 3 महिन्याचा झालेला आहे. याचा आम्ही आता मुरघास तयार करणार आहे. 90 दिवस झाल्यानंतर मुरघास बनवणार आहे. पण एकंदरीत सांगायचं झालं, एक हे शेतकरी घरी पण वापरू शकते, कट करून जनावरांना पण खाऊ घालू शकते. आणि एक उत्पन्न म्हणून आम्ही चारा पण त्यांच्याकडून विकत घेतो आणि त्यांना चांगले कॉस्ट 2 रुपये पर KG नुसार देतो. आता हे जर एकंदरीत प्लॉट पाहिला तुम्ही, तर यामध्ये 25 ते 30 टनापर्यंत या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. आपण कमीत कमी 25 टन जरी पकडलं तरी त्याला 50,000 रुपये एका एकराचे मिळत आहे. त्यामुळं काय झालं, त्याला जेवढं वापरायचं होतं त्यानं घरी वापरला त्याच्या जनावरांना, प्लस जे उरलेला आहे तो कंपनीनं विकत पण घेत आहे. एकंदरीत याचा म्हणजे ड्युएल पर्पज म्हणतो आपण, 2 फायदा झाला. त्याला घरी जनावरांना पण यूज करण्यासाठी झाला, प्लस त्याने कंपनीला पण विकला, त्यातून पण त्याला 2 पैसे जास्त मिळाले. आता आपण याचा पूर्ण जो हा प्लॉट आहे याचा मुरघास बनवणार आहे. आणि हे मुरघास जे शेतकऱ्यांकडे म्हणजे इरिगेशन नसते किंवा जमीन नसते, त्या शेतकऱ्यांना पण कसा हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून आपण याचा मुरघास तयार करून प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, हे आमचा हिंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी, यशस्वी पावडर कंपनी आणि ॲडव्हान्टा सीड्स यांचा पूर्णपणे प्रयत्न राहील. आता आम्ही नेमकं आता एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे. हे आम्ही जास्तीत जास्त एरियामध्ये कसा फैलवायचा प्रयत्न करू, हे आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील त्या गोष्टीवर. आणि प्रत्येक शेतकरी हा जागरूक झाला पाहिजे हिरव्या चाऱ्याबद्दल, किंवा हिरव्या चाऱ्याचं महत्त्व काय आहे दुधामध्ये, ते का द्यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे आपण सुरुवातीपासून सांगत आहोत, सगळ्यात महत्त्वाचं कसं राहते, तुमचा ज्यावेळेस कुठलीही बिझनेस करता, कुठलाही व्यवसाय करता समजा, त्याला खर्च कसा कमी लागेल आणि तुमचं उत्पन्न कसं वाढेल यावर आमचा जास्तीत जास्त भर राहील. आणि आम्ही असा प्रयत्न करत आहोत की जो हा ड्राय एरिया आहे समजा, ड्राय एरियामधले जो शेतकरी आहे त्यांना पण कसा हिरवा चारा उपलब्ध होईल याच्यात पण प्रयत्नात आहोत. आम्ही एक तर आता त्याचा मुरघास पण बनवणार आहोत, प्लस जे हिरवा चारा कट करून डायरेक्टली शेतकऱ्यांना कसा पोहोचवता येईल, किंवा वाळून त्याचा मका वगैरे बनवून पण ॲडव्हान्टाचा मका पण आहे ते पण कसा शेतकऱ्यांना देता येईल याच प्रयत्नामध्ये आहोत. आणि आमचे हेच प्रयत्न राहतील की भविष्यामध्ये जे काही आता समजा दुष्काळ पडत, जे काही आपत्ती येईल, तर या आपत्तीला सामोरं कसं जायचं यावर आमचे पूर्णपणे जे आमचे सहकारी आहे, जसं ॲडव्हान्टा सीड्स झालं, हिंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी झालं आणि यशस्वी फॉडर अँड ॲग्री प्रोड्युसर कंपनी झालं, या एकंदरीत सहाय्याने आम्ही चाऱ्याची कमतरता या भागामध्ये भासू देणार नाही. हेच आमचे 100% प्रयत्न राहतील आणि शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यामध्येच आम्ही सगळेजण प्रयत्न करत राहू. नमस्कार.
नमस्कार, माझं नाव मंगेश नामदेवराव गुजरकर. मी राहणार तळेगाव टालाटुले, तहसील जिल्हा वर्धा. मी मागील 3 वर्षापासून ॲडव्हान्टा कंपनीचं शुगर गेज नावाचं वाण लावत आहो. तरी पण माझ्या मते आतापर्यंत मी पहिले कड्याळू, मक्का, ज्वारी हे पेरत असल्याकारणास्तव माझा खर्च खूप भरपूर व्हायचा. आता मी जेव्हापासून शुगर गेज कंपनीचं ॲडव्हान्टा कंपनीचं शुगर गेज वाण लावणं चालू केलं तेव्हापासून माझ्या उत्पन्नातही भरपूर वाढ झाला आहे. 2-2.5 लिटरनं एक गाय प्लसमध्ये दूध देतो आहे. कारण याच्यात गोडवटपणा आहे, खाले नरम आहे आणि याचा ढांडा पूर्ण नरम आहे. कापणीसाठी एकदम चांगला. आणि मेन गोष्ट 12 ते 14 फूट याची हाईट येतो. हाईट एवढी असूनही कितीही हवा आली, गराड आलं, वाराधून आली तरी हा ढांडा खाली पडत नाही. म्हणून हे वालं वाण याचे 3 ते 4 कटाया मी घेतो. वर्षी 4 एकरमध्ये लागवड केली होती. त्याच्यातलं 3.5 एकर मी स्वतः घरच्यासाठी वापरलं आणि अर्धा एकर हिंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी यवतमाळ यांना अर्धा एकर चारा मुरघास बनवण्यासाठी दिला होता. त्याच्यात मला 16.5 टन एवढं उत्पन्न मिळालं. नमस्कार, मी तृशांत नरेंद्र गावंडे, राहणार नरसापूर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. मी 2020मध्ये ॲडव्हान्टा कंपनीचा शुगर ग्रेज डेमो प्लॉट घेतला होता. त्याच्यानंतर मी गेल्या 3 वर्षापासून सारखा शुगर ग्रेज चारा लावत आहे. याद्वारे शुगर ग्रेज चाराची खासियत म्हणजे अशी आहे की शुगर ग्रेज चारा 10 ते 12 फूट वाढतो. मल्टीगट आहे, 3 ते 4 कटाया आरामात होतात. शिवाय मेंटेनन्स कमी आहे आणि जनावरे खूप आवडीनं खातात. जनावरे आवडीनं खातात असल्यामुळे दुधामध्येही वाढ आहे. दिवसाची 2 लिटर दूध वाढली सकाळ संध्याकाळची. आणि धांडा नरम आहे याचा. जरी धांडा असा जाडा होतो आणि उंच वाढतो, पण जनावरे आवडीनं खातात. धांडा गोड असल्यामुळे जनावरे आवडीनं खातात आणि दुधामध्ये वाढ पण आहे. आणि इतर चाऱ्याची तुलना जर करतो म्हटलं, आधी मी कड्याळू आणि मालदांडी सारखा चारा वापरत होतो. त्याच्यामध्ये मल्टीगट येत नव्हतं आणि मेंटेनन्स जास्त होतं. ॲडव्हान्टामध्ये मेंटेनन्स कमी आहे, भरपूर वाढतो. 55-60 दिवसामध्ये पहिली कटा येऊन जाते आणि दुसरी सारखी लवकर कटा येते. 3 ते 4 कटा आरामात येतात. याआधी मी कड्याळू आणि मक्का लावत होतो. याच्यावर माझा खर्च खूप होत होता आणि दूध उत्पादनात वाढ होत नव्हती. पण शुगर ग्रेज जेव्हापासून लावत आहे तेव्हापासून खर्च कमी झाला आणि दूध उत्पादनामध्ये वाढ झाली. याआधी पण शुगर ग्रेज चाऱ्याचा मुरघास बनवला आहे. उत्तम प्रकारे मुरघास चारा होतो इतर चाऱ्याच्या तुलनेत आणि जनावरे पण आवडीनं खातात. त्याच्याद्वारे मला दूध उत्पादनामध्ये 1-1 लिटरची वाढ दिसून आली आहे.